एके दिवशी तेरला आली. त्यांचं फिरणं चालूच आहे. या प्रवासामध्ये तेरला मुक्काम पडला. गोरोबा काका आहेत. सगळ्या साधू संतांचं स्वागत केलं, सगळ्यांची व्यवस्था केली. नामदेव यांचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी हे सकाळी बोलत बसले होते. गोरोबा काकांच्या हातातलं थापटणं बघून मुक्ताबाईंनी विचारलं, काका हे काय? काकांनी सांगितलं, अगं मडकं भाजलेलं आहे का कच्चं आहे हे याच्याने मला कळतं, याला थापटणं म्हणतात. मग मुक्ताबाईंनी सांगितलं, मडकं कळतं तर आपण सगळे देवानी बनवलेली मडकीच आहेत, सांगा बरं कोण कच्चं कोण पक्क. मग काकांनी ती परीक्षा केल्याचं वर्णन आहे. नामदेवरायांच्या बद्दल मात्र मडकं कच्चं आहे असं काकांनी निर्वाळा दिला. आणि मग सगळे संत हसले. नामदेवरायांना तो अपमान वाटला. गंमत आहे, गंमत आहे. नामदेवरायांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रसंग आपल्याला चरित्रामध्ये दिसून येतात. पण नामदेवरायांचं वैशिष्ट्य आहे, नामदेवराय हे साधेत असं समजू नका. सगळ्या संतांनी परीक्षा घेऊन संतत्व प्रदान केलेले एकमेव संत म्हणजे नामदेवराय आहेत आपल्या महाराष्ट्रात. ते कच्चे निघाले म्हणून हसायचं कारण नाही. सगळ्या संतांनी परीक्षा घेऊन एकमुखानं, कुणाची? ज्ञानोबारायांची काय परीक्षा झाली काय? तुकोबाराय काय परीक्षा? अरे नामदेवराय एकमेव संत असेल की ज्यांनी परीक्षा देऊन संतत्व स्वीकारलंय. सोपं नाही अहो. विचार करा तुम्ही, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, सावता महाराज, कबीर महाराज, गोरोबा काका, चोखोबाराय, अशी सगळी संत मंडळी या महाराष्ट्रामध्ये नामदेवरायांच्या काळातच होती. याच आळंदी पंढरपूरच्या परिसरात अहो ज्ञानोबारायांचं वर्णन करताना नामदेवरायांनीच बोलून दाखवलंय. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे कसे जगी सूर्य जैसे प्रकाशले. नामदेवरायांनी वर्णन केलंय ज्ञानोबारायांचं, जगी सूर्य जैसे. मग मला सांगा, एकाच वेळेला तीन तीन सूर्य महाराष्ट्राच्या पारमार्थिक नभो मंडळामध्ये पूर्ण तेजानं प्रकाश देत असताना स्वतःचा स्वतंत्र प्रकाश निर्माण करणं कुणाला शक्य होतं काय? नामदेवरायांनी करून दाखवलंय, आहे का नाही? तीन तीन सूर्य आकाशामध्ये एकाच वेळेला तळपत असताना सुद्धा महाराष्ट्राच्या पारमार्थिक नभो मंडळामध्ये ताऱ्याच्या रूपाने नाही, स्वतंत्र स्वतःचा प्रकाश नामदेवरायांनी निर्माण करून दिला. नामदेवरायांचं मोठेपण आहे. नाहीतर एका सूर्याच्या प्रकाशामध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकाशमान पदार्थाचा अभिभव होतो. सांख्यशास्त्राने सांगितलं का नाही आपल्याला? अभिभव होतो म्हणजे काय? पराभव होतो. सूर्य उदयाला आला की चंद्र दिसतो काय? सूर्य उदयाला आला की काजवा प्रकाशित होतो काय? नाही ना. मग एका सूर्याच्या प्रकाशामध्ये जर दुसरा प्रकाशमान पदार्थ प्रकाश देऊ शकत नाही, तर तीन तीन सूर्याच्या प्रकाशमानामध्ये आपला स्वतंत्र प्रकाश आणि स्वतःचं स्वतंत्र वाङ्मय आणि चरित्र रूपानं अस्तित्व सिद्ध करून या महाराष्ट्रामध्ये नामाची आणि भावभक्तीची स्वतंत्र भूमिका मांडणं हे सोपं काम नव्हतं. नामदेवरायांनी करून दाखवलंय. कच्चं मडकं म्हणून हसतो आपण, पण कर्तृत्व काय अगाध आहे बघा ना. अगाध कर्तृत्व आहे नामदेवरायांचं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, नामदेवराय झाले नसते ना तर एकही संत आपल्याला कळले नसते. सगळे संत दुर्लक्षित, कुणाचंच चरित्र आपल्याला कळलं नसतं. नामदेवरायांनी सगळे संत आपल्या घरात आणून ठेवलेत. नामदेवरायांचे अनंत उपकार आहे. असो, गोरोबा काकांनी परीक्षा केली, सगळं झालं. झाल्यानंतर नामदेवरायांना त्याचं वाईट वाटलं. कुठे कमी पडलं, काय कमी पडलं? देव प्रत्यक्ष बोलतो, सगळं खरंय, पण गुरुकृपा झाली नाही, ही अडचण आहे. आपली परंपरा गुरु परंपरा मानली जाणारी परंपरा आहे. सगळं व्यवस्थित आहे, पण गुरुकडेच गेलं पाहिजे हा शास्त्राचा निर्देश आहे. बाकी होईल. तद विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत. बाकी कर्म तुमचं चांगलं असेल, अधिकार तुमचा मोठा असेल, परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणा निर्वेद मायांना अस्ति अकृतः कृतेन
तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम उपनिषदांनी सांगितलं. आचार्यांनी श्रुतीवर भाष्य करताना म्हटलंय, शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. तुम्ही शास्त्रज्ञ असाल पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव आपल्या बुद्धीनं करू नका. याच लागी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे. याच्याशिवाय अन्य मार्ग नाही. गुरुकडे जा. ज्ञान होत नाही असं नाही. तत्वमसी महावाक्याची चिकित्सा आपण करत नाही असं नाही. भागवतामध्ये वसुदेवानी भगवंताला ठेवलं, माया उचलून नेली. वर्णन आहे की नाही? मग ज्या गावची माया निवृत्त झाली, ज्या गावातून मायाच निघून गेली, तर मग गावामध्ये अज्ञानच राहिलं नाही. म्हणून मग गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. हे झालंच की, जपतप केलिया वाचून गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. पण हे झालेलं ब्रह्मज्ञान महत्वाचं नाही ना. म्हणून गर्गाचार्य जेव्हा भगवंताला भेटण्याकरता आले तेव्हा गोपिकांनी गर्गाचार्यांना विचारलंय, गर्गाचार्य ब्रह्म म्हणजे काय? अरे ब्रह्मज्ञानी झाल्या ना गोपिका आधीच, मग ब्रह्म का विचारता? याला वल्लभाचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये, भागवताच्या सुबोधिनी नावाची टीका आहे वल्लभाचार्यांची, त्या टीकेमध्ये वल्लभाचार्यांनी सांगितलं की बाबा आधीचं जे ज्ञान त्यांना ब्रह्मज्ञान म्हणून झालं होतं ते गुरु विना झालं होतं, म्हणून त्याला महत्व नाही. म्हणून गर्गाचार्यांना विचारावं लागलं ब्रह्म म्हणजे काय. आणि मग गर्गाचार्यांनी सांगितलं. गर्गसंहितेत वर्णन आहे. कशा करता मी आपल्याला हे सांगतो, गुरु कोणीतरी संतांचा आशीर्वाद, संतांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, त्यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पान ये. हे सगळं होतं. नामदेवरायांना तेवढ्या बाबतीमध्ये अपूर्णता वाटली. नामदेवरायांनी मग पंढरपूरला आल्यानंतर देवाला ते सगळं सांगितलं. भगवंताने त्यांना गुरुकडे जाण्याचे संकेत दिले. मग ते तिकडे गेले, विसोबांकडे गेले, तिथं ब्रह्मज्ञान झालं. मग येताना ते कुत्र्यांनी भाकरी पळवल्याचं वर्णन आहे. मग नामदेवरायांना ब्रह्मज्ञानाचा अनुभव कसा आला याचं वर्णन तिथून येतं. हा सगळा प्रसंग घडला आणि त्याच्यानंतर नामदेवराय हे सगळी मंडळी पुढं 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 निघाली. तीर्थयात्रा करत हे जेव्हा पुढे निघाले तेव्हा सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी हरपाल नावाचा एक राजा राज्य करत होता. ही कथाही फार चांगली आहे. तिथपर्यंत ते पोचले. तो भिल्ल होता, पंढरपूरचा वारकरी होता. भगवंताच्या चरणकमलावर अत्यंतिक प्रीती होती. ही सगळी संत मंडळी तिथपर्यंत गेली. एका ब्राह्मणाच्या घरी कोणाच्या एका साधू पुरुषाच्या वृत्तीच्या घरात ती उतरली. तिथं 2 दिवस राहिले. ते राजाला कृतार्थ केलं. तिथून ते निघाले. ते उज्जैनला आल्याचं वर्णन आहे. ते वीरमंगळाची कथा ज्ञानोबारायांच्या चरित्रात येते, ती तिथं येते. वीरमंगळाची, त्या वीरमंगळाची कृतार्थता. तो वीरमंगळ हा ज्योतिषी आहे स्वभावानं. उज्जैनच्या ज्योतिषी आहे. ज्ञानोबारायांची भेट होईल आणि त्यांच्याकडून तुला कृतार्थता प्राप्त होईल असं त्याला एका साधू पुरुषांनी सांगितलेलं आहे. आणि ते साधू पुरुष म्हणजे रामानंद आहेत, ज्याने ज्ञानोबारायांच्या वडिलांना संन्यास दिला होता. ते रामानंद स्वामी त्या वीरमंगळाला भेटून त्यांनी सांगितलं, इथं एक ज्ञानेश्वर महाराज नावाचे साधू पुरुष येतील आणि ते तुला कृतार्थ करतील. काय सर्वज्ञता आणि कुठली संगती कुठं आहे. असं करत 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 ही साधू मंडळी सगळी पुढे निघाली. प्रयागला गेले. तिथे एक यज्ञ चालू होता. काशीला तो यज्ञ चालू. प्रयागहून काशीला गेले. ते मुदगलाचार्य, त्यांचं नाव मुदगलाचार्य, त्यांचा एक यज्ञ चालू होता. त्या यज्ञामध्ये हे सगळे गेले.
तिथं मोठे मोठे वैदिक शास्त्री पंडित सगळे जमलेले, त्यात अग्रपूजेचा मान कुणाला याची चर्चा चालू होती. आणि त्या मुद्गलाचार्यांनी ठरवलं, या भांडणात पडण्यापेक्षा एका हत्तीणीला आणलं, तिच्या चोंडीत एक माळ दिली आणि सांगितलं, ही माळ ज्याच्या गळ्यात पडेल त्याला अग्रपूजेचा मान. आणि ती माळ नेमकी त्या हत्तीणीने आणून ज्ञानोबारायांच्या गळ्यात घातली. किती गंमत आहे. मला महाराष्ट्रातलंही कौतुक वाटतं आणि काशीचंही कौतुक वाटतं. बोलू का? जरा क्षमा मागून बोलतो. इतके मोठे वैदिक, इतके मोठे पंडित, शास्त्री, सद्ग्रंथांचा अभ्यास केलेले, पण ज्ञानोबारायांच्या दर्शनात ज्ञानोबारायांचं मोठेपण कळलं नाही. का चर्चा? ज्ञानोबाराय जिथं उपस्थित झाले तिथं अग्रपूजेचा मान कुणाला, ही चर्चा व्हायचंच कारण काय? जिथं ज्ञानोबाराय उपस्थित आहे तिथं अग्रपूजा कुणाची, हा प्रश्न निर्माण व्हायचंच काय कारण आहे? पण झाला ना, कळले नाही ज्ञानोबाराय. काशीला ज्ञानोबाराय हत्तीणीला कळाले आणि मग वैदिकांना कळाले. आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय आधी रेड्याला कळाले आणि मग माणसांना कळाले. ही अडचणच आहे. रेडा ओळखतो ज्ञानोबारायांना पण माणसं ओळखत नाहीत. हत्तीण ओळखते पण माणसं ओळखत नाहीत. वैदिक मंडळी, मोठी शास्त्राची चर्चा करणारी मंडळी, ज्ञानोबारायांना अग्रपूजेचा मान मिळाला. सगळ्या संतांना आनंद झाला. काशी क्षेत्रामध्ये मणकर्णिका घाट आहे, त्या घाटावर यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये एक भली मोठी हत्तीण हातामध्ये फुलांची माळ घेऊन बघते, माझे ज्ञानोबाराय कुठे आहेत? आणि ज्ञानोबाराय दिसल्याबरोबर ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये माळ पडली आणि बरोबर गेलेल्या महाराष्ट्रातल्या संत मंडळींना इतका आनंद झाला आणि आपल्याकडे वारकऱ्यांना आनंद झाला की एकच करता येतं, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. ज्ञानोबारायांच्या नावाचा जय जयकार मनकर्णिका घाटावर निर्माण झाला. ज्ञानोबारायांचं चरित्र असं अलौकिक चरित्र आहे. हे चरित्र आपण विस्ताराने पुष्कळ बघू शकू. नंतर ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून परत आले, सगळा विषय झाला. पण ज्ञानोबारायांचं हे सगळं चरित्र या क्रमानं आपल्या समोर मांडणं एवढाच आपल्या चरित्र चिंतनाचा हेतू नाही. म्हणून मी म्हटलं की ज्ञानोबारायांच्या चरित्राचे 2 भाग करा. हे सगळं जे चरित्र आहे, एक चरित्र अमानवी आहे आणि एक चरित्र मानव सदृश चरित्र आहे. आपल्या दर्शनाने कृतार्थ करणं, आपल्या बोलण्याने कृतार्थ करणं, आपल्या सहज बोलण्यानं भिंत चालवणं, रेडा बोलवणं, हे सगळं गोष्ट वेगळी. पण ज्ञानोबारायांचं कर्तृत्व जे चरित्रामध्ये येतं, ते चरित्र जर बघायचं झालं तर ज्ञानोबारायांचे 4 ग्रंथ बघा. त्या ग्रंथांमधून आपल्याला हे कळत जातं. त्या संबंधामध्ये थोडासा विचार करतो. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून ज्ञानोबारायांना गीतेवर तुम्ही भाष्य करा असं निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा झाली. ज्ञानोबारायांनी गीतेवर भाष्य केलं. ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानोबारायांच्या कर्तृत्वाचं असं प्रतीक आहे की जगतामध्ये ज्या क्षेत्रामध्ये ज्ञान ही संकल्पना वापरली जाते, त्या सगळ्या ज्ञानवृक्षाची बीज ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये आणून रुजवलेली आहेत. तुम्ही साहित्य म्हणा, ज्ञानेश्वरीत आहे. तुम्ही धर्मविचार म्हणा, ज्ञानेश्वरीत आहे. तुम्ही तत्वज्ञानाचा विचार करा, ज्ञानेश्वरीत आहे. तुम्ही भक्तीचा विचार करा, ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही कर्माचा विचार करा, ज्ञानेश्वरीत आहे. तुम्ही नीतिशास्त्राचा विचार करा, ज्ञानेश्वरीत आहे. तुम्ही समाजशास्त्राचा विचार करा, ज्ञानेश्वरीत त्याची बीज आहेत. तुम्ही मानसशास्त्राचा विचार करा, ज्ञानेश्वरीत त्याची बीज आहेत. तुम्ही अर्थशास्त्राचा विचार करा, त्याची बीज ज्ञानेश्वरीत आपल्याला सापडतात. काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये? काय ज्ञानेश्वरी उणे? काय उणे? काय उणे? आपण जर ज्ञानेश्वरीचाच विचार करत बसलो तर काल्यापर्यंत एवढंच बघावं लागेल.
इतका विचार आहे. काय ज्ञानेश्वरीत नाही सांगा. आपण परवाच बोललो ना, 12व्या अध्यायाचं अर्धनमन आपण बघा. या अर्ध्या नमनामध्ये आपल्या ग्रंथामध्ये काय हवं म्हणून ज्ञानोबरांनी आपल्या सद्गुरु चरणाजवळ जे मागितलंय ना, त्या सगळ्या विषयाची व्याप्ती बघितली तर का श्रोते या श्रवणाच्या राणीवेवर बसणार नाहीत? मला सांगा, का बसणार नाही? काय ज्ञानेश्वरीत नाही? नवरसा भरवी किंवा नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, साहित्य सोनियाची आखाणी, उघडवी देशेची आक्षोणी, विवेक वेलीची लावणी होदे सैंग, संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर, पाखांडाचे दरकुटे, मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काचे दुष्टे सावजे फेडी, श्रीकृष्ण गुणी माते, सर्वत्र करीवो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची इये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखजीवरी हो देई या जगा, तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघरुशील सदैवे, तरीच आता हे आघवे निर्मीन माये. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही फक्त कृपा करा माझ्यावर. माझ्या ग्रंथामध्ये काय काय येतं मी यादीच देतो तुम्हाला. नवरसांचा विचार करा. कोणता रस नाही ज्ञानेश्वरी? शृंगार आहे ना, शृंगार नाही असं समजू नका, पण शृंगार हा ज्ञानेश्वरीचा प्रधान रस नाही आहे. शांत रस प्रधान ज्ञानेश्वरी आहे. शांतेची या घरा आला अद्भुत आला आहे पाहुणेरा, हे ज्ञानोबरांनी बोलून दाखवलं 11व्या अध्यायामध्ये. येराही रसा पाती करा झाला मानू वगैरे हे ज्ञानोबराय बोलून दाखवतात. शांत रसाला प्राधान्य आहे. नाही त्याच्या पुढं बोलतो. नुसता शांतरस ज्ञानोबरांनी मांडला असं नाही, अजून पुढे बोलतो साहित्याच्या दृष्टीनं. शृंगार रसप्रधान काव्य आणि वाङ्मय निर्माण करणं याच्यात पुरुषार्थ मानणाऱ्या या सगळ्या साहित्यकारांनी हे बघितलं पाहिजे की साहित्यामध्ये शृंगार हा प्रधान रस आहे. पहिला रस शृंगार आहे आणि तो प्रधान आहे. सगळ्या साहित्यकारांनी हे मानलंय. शृंगाराला प्रधान मानल्या गेलेल्या साहित्यशास्त्रामध्ये शृंगाराच्या डोक्यावर पाय ठेवणारा शांतरस निर्माण करणारे एकमेव साहित्यिक म्हणजे ज्ञानोबा आहे. इतर साहित्यिक साहित्य निर्माण करतील, पण ज्ञानोबरायांचं साहित्य म्हणजे हितेन सहितम साहित्यम आहे. ज्याच्यामध्ये हित साठवलेलं आहे ते साहित्य ज्ञानोबरायांचं आहे. काय नाही आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तत्वज्ञानाचा विचार केला तर प्रश्नच नाही, आपण त्याचे भोगते आहोत. पण साहित्य दृष्टीने ज्ञानेश्वरी बघा ना कधीतरी. काव्य दृष्टीने ज्ञानेश्वरी बघा कधीतरी. देखा काव्य नाटका जे निर्धारिता असं कौतुका, त्याची ऋण जुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी, नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. पहिल्या अध्यायात आपण पहिल्या दिवशी बोलून आलो आहे. काय ज्ञानेश्वरीत नाही. उपमा श्लेष कोंदा कोंदी ज्ञानेश्वरीचं स्वरूप. उपमा आणि श्लेष दोन्ही शब्द, काही ठिकाणी श्लोक उपमा श्लोक असा पाठभेद आलाय. पण उपमा अलंकार असेल तर श्लेष हा अलंकार बरोबर आहे, कारण उपमा हा अर्थालंकार आहे आणि श्लेष हा शब्दालंकार आहे. तेव्हा शब्दालंकाराचं उपलक्षण म्हणून श्लेष आणि अर्थालंकाराचं उपलक्षण म्हणून उपमा, या दोन्हीची कोंदाकोंदी झालेली आहे. आणि ज्ञानेश्वरीत आपल्याला अलंकाराची ही कोंदाकोंदी दिसतेच. किती अलंकार ज्ञानोबारांनी वापरावेत. आपण यादी करत बसलो तर आपल्याला पुरायचं नाही. सहसा आपल्या कानावर नसलेले अलंकार, उत्प्रेक्षा एक समजा आपल्याला माहितीये, दृष्टांत अलंकार माहितीये, रूपक अलंकार माहितीये, उपमा हा सगळ्यांना माहितीये. उपमा रोज सकाळी मुख चंद्रासारखं आहे ही उपमा, मुख जणू चंद्र आहे ही उत्प्रेक्षा. हे मुखचंद्र आहे हे रूपक, हे मुख नव्हे हा चंद्रच आहे अपन्नुती. हे कोण अलंकार आपल्याला वापरून देतं? कोण वापरून देतं?
ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अपन्नुती अलंकार आहे हा. अपन्नुती अलंकारामध्ये उपमान आणि उपमेयाच्या संबंधामध्ये उपमेयाचा निषेध करून उपमानाला उपमेयाच्या स्थानावर बसवलं गेलं की समजावं अपन्नुती अलंकार आहे. त्याला अपन्नुती अलंकार म्हणतात. उपमान उपमेयाच्या संबंधात उपमेयाचा निषेध करून उपमानाला उपमेयाच्या स्थानावर बसवणं. अक्षर नाहीत, अक्षराला उपमा द्यायची आहे. कशाची उपमा दिली? ब्रह्मसाम्राज्याची, ब्रह्मसाम्राज्य दीपिकेची, दिव्याची उपमा दिली अक्षराला. पण अक्षराचा निषेध केलाय. अक्षरे नवती देखा. मग ही अक्षर म्हणजे काय आहेत? ही ब्रह्मसाम्राज्य दीपिका आहे. अरे ही तर पणती आहे ब्रह्मसाम्राज्यावर प्रकाश टाकणारी. अक्षराचा निषेध करून उपमानाला उपमेयाच्या जागेवर बसवलं की अपन्नुती अलंकार होत. कोणाला माहिती? कोण विचार करतो? पण ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून या अलंकाराची योजना करतात. हो, करतात. ज्ञानोबारायांचं बोलणं, ज्ञानेश्वरी बद्दल आपण बोलत राहिलो तर आजीवन बोलत राहू. आणि आजीवन बोलण्याची संधी ज्ञानेश्वरी बद्दल मिळणं याच्यासारखा मोठा लाभ आणि भाग्य या जगतामध्ये दुसरं कोणतं नसतं. ज्ञानोबाराय केवढं बोलतात. धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, संजया, मला असं वाटतं की माझ्या मुलांकडे पांडवांपेक्षा 1.5 पट सैन्य जास्त आहे आणि दुर्योधन दुःशासन ही माझी मुलं पांडवांपेक्षा जास्त सामर्थ्य बाळगून आहेत. तुला काय वाटतं कोण जिंकेल? धृतराष्ट्राने विचारलं संजयाला. आणि संजयाने त्याला उत्तर देताना सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा वगैरे. त्याच्या खालची ज्ञानोबारांची पहिली ओवी वाचा की आपण. या श्लोकाच्या खालची पहिली ओवी काय? पहिली ओवी, यया बोला संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, आयुष्य जेथे जिणे ते पुढे की गा. याच्यावर संजय असं म्हणाले की मी दोघांचं काय आहे मला माहित नाही. ज्याचं आयुष्य राहिलं तो जिंकला, जो मेला तो संपला. अर्थांतरन्यास अलंकाराचं उदाहरण ही ओवी. अर्थांतरन्यास अलंकार, याला अर्थांतरन्यास म्हणतात. न्यास म्हणजे ठेवणे. न्यास शब्दाचा अर्थ आहे ठेवणे, वेगळ्या अर्थाने ठेवणे. याला अर्थांतरन्यास अलंकार म्हणतात. एखाद्या घटनेचा विचार करताना त्या घटने म्हणजे सरळ सांगतो मी आपल्याला अर्थ, मला सांगायचं त्या अलंकारात अडकायचं नाही, फक्त ज्ञानोबारायांची मांडणी कशी आहे एवढंच सांगायचं. एखाद्या सामान्यत्वानं घडलेल्या घटनेचा एका विशेष घटनेनी त्याचा पुरस्कार करणं किंवा एखाद्या विशेष घटनेचा एखाद्या सामान्य घटनेने पुरस्कार करणं किंवा एखाद्या निषेधात्मक घटनेचा एखाद्या निषेधात्मक घटनेने पुरस्कार करणं किंवा एखाद्या विशेष निषेधात्मक घटनेचा एखाद्या विशेष सामान्य निषेधात्मक घटनेने पुरस्कार करणं याला अर्थांतरन्यास अलंकार म्हणतात. आता हे कसं सांगायचं? कोणाला माहिती कसं सांगायचं? ज्ञानोबारायांनी सांगितलंय. म्हणजे काय? समर्थन असतं अर्थांतरन्यासामध्ये, समर्थन असतं. कसं असतं? मी उदाहरण सांगतो आपल्याला. 4 मित्र बोलत बसले आणि एक मित्र म्हणाला, कामाकरता मी सरकारी कार्यालयात गेलो होतो आणि माझ्याकडून पैसे घेतले हो कामाचे, लाच खाल्ली. आता लाच खाल्ली हे एका माणसाने आपल्या जीवनात एका विशेष घडलेल्या घटनेचं वर्णन आहे. दुसरा म्हणतो, अहो तुझं काय, जगात सगळीकडे असं चाललंय. एका विशेष घटनेचं सामान्यत्वानं समर्थन झालं की हा अर्थांतरन्यास अलंकार येतो. धृतराष्ट्राने विचारलं कोण जिंकेल? संजयाने सांगितलं येर येरांचे मी नेणे. मग नियम काय आहे? ज्याचं आयुष्य राहिलं तो जिंकला, ज्याचं संपलं तो मेला. सामान्यत्वाने घटनेचं समर्थन केलं, हा अर्थांतरन्यास अलंकार झाला. चकोर काय वाळवंट चुंबित असे,
परिसंख्या अलंकार. हा परिसंख्या नावाचा अलंकार आहे. आपल्याकडे परिसंख्या विधी सांगितला जातो. नियम विधी, अपूर्व विधी, परिसंख्या विधी, त्या विधीच्या आधारानेच हा अलंकार आहे. आता काय काय सांगू मी आपल्याला, किती सांगू ज्ञानोबरायांचे अलंकार. नाटक, काव्य ज्ञानोबरायांचं बघा, कोणत्या शैलीमध्ये वाङ्मय निर्माण व्हावं याच्यावरून वाङ्मय निर्मात्याच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घेतला जातो साहित्यशास्त्रामध्ये. मग गौडी रीती, वैदर्भी रीती, पांचाली रीती, या वेगवेगळ्या रीती आहेत साहित्य मांडण्याच्या, वेगवेगळ्या रीती आहेत. या रीतींमधून ते सांगितलं जातं. ज्ञानोबरायांनी स्वतःची रीती सांगितली, नागर रीती. ज्ञानोबरायांनी नागर रीतीतून हे वाङ्मय मांडलं. पहिल्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे, सोडून द्या. दृष्टांतातलं ज्ञानोबरायांचं नाजूकपण इतरांना जमलं नाही. संस्कृत साहित्यामध्ये नाजूक दृष्टांत देण्याकरता कालिदासांची प्रसिद्धी आहे. आणि त्या नाजूक एका दृष्टांतामुळे कालिदासाला दीपशिखा कालिदास असं नाव पडलंय. दीपशिखा म्हणजे मशाल. मशालीचा एक दृष्टांत रघुवंशाच्या 6व्या सर्गामध्ये कालिदासाने दृष्टांताकरता म्हणून दिलाय. संचारिणी दीपशिखेवर रात्रौ यम यम वती आय पतिम वरासा नरेंद्र मार्गाट्ट इव प्रपेदे विवर्ण भाव ससभूमी पालहा, असा श्लोक आहे कालिदासाचा 6व्या सर्गात. इंदुमतीच्या विवाहाच्या प्रसंगाचं वर्णन आहे. सगळे राजे रांगेमध्ये थांबलेले आहेत. इंदुमती हातामध्ये माळ घेऊन तयार आहे. प्रत्येक राजासमोर येते. तो प्रतिहारी त्या राजाचं वर्णन करतो. ते वर्णन पटलं नाही म्हणून ती इंदुमती पुढे जाते, दुसऱ्या राजाचं ऐकते, पुढे जाते, पुढे जाते, पुढे जाते, चालू आहे. आणि मग शेवटी माळ घालते, ते नंतर, लग्नानंतर. या सगळ्यामध्ये ती इंदुमती हातामध्ये माळ घेऊन जेव्हा एका राजाच्या समोर उभी राहते, तेव्हा त्या एका राजाच्या चेहऱ्यावर आताही आपल्याला माळ घालेल म्हणून जो आनंद निर्माण होतो आणि ती पुढे निघून गेल्यानंतर चेहऱ्यावरचा तो आनंद मावळतो. याच्याकरता कालिदासाने उदाहरण दिलंय. रात्रीच्या वेळेला मशालजी हातामध्ये मशाल घेऊन जेव्हा रस्त्यावरून गस्त घालत असतो, तेव्हा एखाद्या मोठ्या इमारतीच्या जवळ तो मशाल घेऊन आला की त्या मशालीच्या प्रकाशामध्ये ती इमारत अशी उजळून निघते आणि तो मशालजी जसा पुढे निघून गेल्यानंतर तो प्रकाश जसा कमी 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 होत जातो, तसं इंदुमती त्या राजाजवळ आली की राजाच्या चेहऱ्यावर असा आनंद निर्माण व्हायचा आणि इंदुमती पुढे निघून गेली की तो आनंद हळूहळू हळू कमी व्हायचा. हा दृष्टांत संस्कृत साहित्यामध्ये सगळ्यात नाजूक दृष्टांत म्हणून सांगितला जातो. या एका दीपशिखेच्या दृष्टांतावरून कालिदासाला दीपशिखा कालिदास असं म्हणतात. ते आपल्याकडे तो जर्मन कवी होता गटे नावाचा. त्यांनी कालिदासाच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. उगी गंमत म्हणून सांगतो मी. जर्मन आहे तो कवी. इथं भारतात आला, बाहेरून येऊन संस्कृत शिकला. मला काय सांगायचं लक्षात आलं का? तो परदेशातला, पण इथं येऊन इथलं शिकला. संस्कृत शिकला. कालिदासाच्या वाङ्मयाचा अभ्यास केला आणि त्याला इतका आनंद झाला की कालिदासाचं वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचला, असं गटेचं वर्णन आहे. पण तो गटे जरी इतका अभ्यासू असला, नाचला असला, तरी त्या गटेचं दुर्दैव हे आहे की त्याच्या हातात सगळं संस्कृत साहित्य पडलं पण ज्ञानेश्वरी पडली नाही. हे दुर्दैव आहे. जर ज्ञानेश्वरी त्याच्या हातात पडली असती ना तर तो नाचला नसता, साष्टांग नमस्कार घालून आयुष्यभर पडून राहिला असता. पडोनी राहीन तये ठावी उगाच संताची पायी. अरे कालिदासापेक्षा ज्ञानोबरायांचे दृष्टांत काही काही नाजूक आहेत. किती नाजूक. 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय अर्जुनाच्या मुखातून भगवान कसं बोलतात याचं वर्णन करतात. पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलीला. कालिदासापेक्षा नाजूक आहे दृष्टांत. अरे मशालजी येतो, प्रकाश पडतो, मशालजी निघून गेला की प्रकाश निघून जातो, हळूहळू निघून जातो. याच्यातला नाजूकपणा आहेच आहे, वादातीत आहे. पण तुम्हाला कधीतरी पिकलेलं सुख बघायला मिळालं का? पिकलेलं सुख. आंबा बघितला असेल, पिकलेलं सुख
सुख पिकतं हे तरी माहितीये का? नाही ना. बरं, सुख पिके ना का, पण पिकलेलं सुख बघितलं नाही, त्या पिकलेल्या सुखाचा सुगंध आला. एवढं नाजूक कोण बोलतं? कोण बोलतं? निवालिया अमृताचा कल्लोळ. भगवंताचं बोलणं म्हणजे निवालेलं अमृत आहे. कारण अमृत समुद्र मंथनातून वर आलं. घर्षणातून जी वस्तू वर येते ती तापते, आणि तापलेली वस्तू कल्याणकारी असली तरी चटका देण्याचा दोष आहेच आहे. ज्ञानोबराय म्हणतात भगवंताचं बोलणं अमृत आहे, पण निवालेलं अमृत आहे, चटका सुद्धा बसणार नाही. कोण एवढं नाजूक बोलतं? कोण बोलतं एवढं नाजूक? ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अलौकिक ग्रंथ आहे. मला ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंत जायचंच नाही आहे. मी सांगणारच नाही समाधी, तुम्ही वाटही बघू नका. जयंतीचा उत्सव चालू आहे ना, समाधी कशाला आत्ता? समाधी सांगणं माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. माझ्याच्यानी सांगवणार नाही, मी सांगणार नाही. आत्ताच सांगून जातो. तुम्ही म्हणाल चरित्र अर्धवट राहू द्या, नाहीतरी 3 दिवसात काय दिवे लावायचे? अरे वर्ष आयुष्य सांगितलं तर ज्ञानोबरायांचं चरित्र संपत नाही. मी 3 दिवसात मंदबुद्धी काय सांगणार? माझ्याने होणार नाही. सरळ सांगतो, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अलौकिक आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी जी भूमिका बोलून दाखवली ती अर्जुनाच्या निमित्तानं जगाचं कल्याण करणारी आहे. आपण कालही बोललो, मला पुन्हा ते सांगायचं नाही. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सगळ्यांकरता आहे. पण भगवद्गीतेतले भगवान श्रीकृष्ण, भगवद्गीतेतले अर्जुन, भगवद्गीतेतले संजय आणि भगवद्गीतेतल्या धृतराष्ट्रापेक्षा ज्ञानेश्वरीतले भगवान, ज्ञानेश्वरीतले अर्जुन, ज्ञानेश्वरीतले संजय आणि ज्ञानेश्वरीतले धृतराष्ट्र हे जास्त प्रगल्भ आहेत आणि जास्त ज्ञान देणारे आहेत. मला विस्तार करायचा नाहीये, पण या चौघांबरोबर ज्ञानोबरायांनी एक जोडी वाढवली, ती म्हणजे ज्ञानोबरायांचा श्रोता आणि ज्ञानोबरायांचा वक्ता. ही जोडी ज्ञानेश्वरीत जास्त आहे. आपल्याकडे संस्कृतीमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याकडे येणारा प्रत्येक ग्रंथ जो आमच्या जीवनाचं कल्याण करणारा आहे, ते सगळे ग्रंथ संवादातून व्यक्त झालेत. संवादातून. पाश्चात्य तत्वज्ञानातल्या सॉक्रेटिसनी ही शैली घेतली आहे. सॉक्रेटिसच्या या सगळ्या तत्वज्ञानावर प्लेटोनी काही भाष्य केलंय. सॉक्रेटिसचं स्वतःचं काही लिखाण नाही, पण प्लेटोनी त्याच्यावर भाष्य केलंय. आणि सॉक्रेटिसची निवेदनाची शैली काय होती हे सांगण्याकरता प्लेटोनी जे रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये या सॉक्रेटिसच्या शैलीला डायलॉग सिस्टीम असं म्हटलंय. डायलॉग सिस्टीम, संवादाची पद्धत. संवादातून जेवढं आपल्याकडे आधीपासून आहे. वेदात संवाद आहेत, उपनिषदात संवाद आहेत, यमनचिकेत्याचा संवाद, याज्ञवल्क्य मैत्रेयीचा संवाद, गुरु शिष्याचा संवाद, उद्दालक श्वेतकेतूचा संवाद, हे आपल्याकडे उपनिषदामध्ये आहेच आहे. महाभारतामध्ये जन्मेजय वैशंपायनाच्या संवादातून महाभारत सुरू होतं. रामायण आपलं नारद आणि वाल्मिकी ऋषींच्या संवादातून सुरू होतं. भगवद्गीता धृतराष्ट्र आणि संजयाच्या संवादातून सुरू होते. भगवद्गीतेतलं तत्वज्ञान अर्जुन आणि भगवंताच्या संवादातून सुरू होतं. तुकोबाराय आपल्याशी संवाद करतात, तुकोबाराय देवाशी संवाद करतात, ज्ञानोबाराय श्रोत्यांशी संवाद करतात, नाथ महाराज श्रोत्यांशी संवाद करतात. या संवादातून हे सगळं तत्वज्ञान जरी व्यक्त झालेलं असलं, ग्रंथ व्यक्त झालेले असले, तरी संवादाची सर्वोत्तम शैली, ज्याचा आदर्श नंतरच्या सगळ्या संत वाङ्मयावर पडला, तो संवाद हा ज्ञानोबारायांनी उभा करून दिलेला आहे. ज्ञानोबारायांच्या नंतर तुम्ही नंतरचं कोणतंही मराठी वाङ्मय, मी फक्त संत म्हणत नाही, कोणतंही ललित का असेना, तुम्ही मराठी वाङ्मय आणा आणि या सगळ्या वाङ्मयातल्या कुठलाही दृष्टांत काढून आणा, त्याच्या बीज आपल्याला ज्ञानेश्वरीत सापडल्याशिवाय राहतच नाही. अलौकिक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी ही गीतेवरची टीका आहे, गोष्ट खरी आहे.
अर्जुनाची पाती परिसणे योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे, हे ज्ञानोबारांनी बोलून दाखवलंय. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय फक्त भगवंताचा आणि अर्जुनाच्या संवादाचं आपल्याला भाषांतर अनुवाद करून सांगत नाहीत. भगवान आणि अर्जुन या दोघांच्या संवादामध्ये जे सांगायचं राहिलं होतं त्याचाही विचार ज्ञानेश्वरीमध्ये. एवढंच नाही, मला आता सांगायला वेळ नाही, पण 14व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला जे बोलले, अर्जुनाने भगवंताला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नातली चूकही ज्ञानोबारायने अर्जुनाची सुधरून दिली आहे. 14व्या अध्याय. गुणातीत पुरुष कसा वागतो, कसा वागत असतो, ब्रह्मज्ञानी महापुरुषाच्या वर्तनाची संगती लावता येत नाही. ज्ञानोबारांनी अर्जुनाच्या बोलण्यातली चूक सुधारून दिली. कोणत्याही टीकाकारांनी हे काम केलं नाही. मला आता सगळं सांगायला वेळ नाही. राम. ज्ञानेश्वरीचा विचार केला तर ज्ञानोबारायांनी हे सगळं करून दिलंय. पण या ज्ञानेश्वरीचं सगळं वर्म जर एकत्रित कुठं आलं असेल, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ज्ञानोबारांची भूमिका आहे. एवढंच नाही, ही टीका आहे, गीतेवरची टीका आहे. पण गंमत सांगतो, एखाद्या ग्रंथावर निर्माण झालेली एखादी टीका त्या ग्रंथाला बाजूला काढलं तर अपूर्ण राहते. ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, माझी ज्ञानेश्वरी गीतेवीणही रंगू दावी. माझी ज्ञानेश्वरीतून गीता बाजूला काढली तरी माझी ज्ञानेश्वरी अपूर्ण राहत नाही. हे सगळ्या टीकामध्ये येत नाही, हे फक्त ज्ञानेश्वरीत येतं. ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका आहे, पण गीता बाजूला काढली तर ज्ञानेश्वरीतलं काही बिघडत नाही. हे ज्ञानोबाराय बोलून दाखवताना, गीतेवीणही रंगू दावी. माझी ज्ञानेश्वरी गीतेशिवाय आपला रंग दाखवते. कोण असं होऊ शकतं, कोण म्हणू शकतं, कोणती टीका अशी आहे, असं होऊ शकत नाही. आणि या सगळ्या गीतेवरच्या विवरणाचा कळस म्हणजे जर काही असेल तर ते ज्ञानेश्वरीत व्यक्त झालेलं पसायदान. कळस आहे विचाराचा. त्यामध्ये तत्वज्ञान आहे, त्यामध्ये भाव आहे, त्याच्यामध्ये तळमळ आहे, जगत कल्याणाची चिंता आहे, सद्गुरु प्रति आदर आहे, सद्गुरूच्या सामर्थ्याच्या कल्पना आहेत, संत मांदियाळीबद्दल संतांबद्दल अंतःकरणामध्ये भावविचार आहे, संतांच्या कर्तृत्वाचा विश्वास आहे. काय नाही या पसायदानामध्ये. या पसायदानाचं चिंतन करा. सगळ्या वरचा कळस, इंग्रजीमध्ये त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणतात. सगळ्यावरचा कळस म्हणजे हे पसायदान. त्याचाही विचार करा. ज्ञानेश्वरीबद्दल पुष्कळ बोलू शकू आपण. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, कालच आपण बोललो. ज्ञानेश्वरी नंतर ज्ञानोबारांचा ग्रंथ अनुभवामृत. अनुभवामृतामध्ये तत्वज्ञान आहे. गुरुकृपेनं प्राप्त होणारा बोध आणि बोधाचं स्वरूप, याच्यामध्ये ज्ञानोबारांनी इतकं निखळ तत्वज्ञान मांडलंय, इतकं निखळ तत्वज्ञान मांडलंय. आता त्याचा विचार करताना पहिल्या प्रकरणापासून ते 10व्या जीवनमुक्ती विवेकापर्यंतचा आपण विचार करा. प्रकरणापर्यंतचा विचार आपण करा. काय ज्ञानोबारांनी भूमिका मांडल्या आहेत. त्रिपुटीची भूमिका अशी कुठंच तुम्हाला वेदांतात ऐकायला बघायला मिळणार नाही, तशी अमृत अनुभवात मिळेल. सच्चिदानंद पदत्रय विवरणाचा विचार आपल्याला इतरत्र सच्चिदानंद ही तिन्ही पद परमात्म्याचं स्वरूप लक्षण म्हणूनच बघायला मिळेल. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सच्चिदानंद हे पद हे आपल्याला परब्रह्माचं स्वरूप लक्षण मानलं जातं वेदांतामध्ये. पण ज्ञानोबाराय म्हणतात हे सच्चिद आनंद हे परब्रह्माचं स्वरूप लक्षण नाहीच आहे एका अर्थानं.
कारण असंच जड दुःख निवृत्ती करता या 3 पदाचा विचार केला जातो. ज्ञानोबारांनी त्याचा बारीक विचार केला आहे. अज्ञान खंडन, ज्ञान खंडन या भूमिका बघा. हे सगळं करताना ज्ञानोबाराय म्हणतात, अरे हे तत्वज्ञान सहज नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला जी अलौकिक प्रतिज्ञा करून ठेवली, त्या प्रतिज्ञेचा विचार केला तर ज्ञानोबारायांचा अंतरंग कळायला हरकत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिया ते भोगविन इंद्रिया करवी. अतिंद्रिय असणार ते इंद्रिया करवी मी भोगायला लावीन, ही प्रतिज्ञा साधी नाही आहे. अरे जर अतिंद्रिय आहे तर ते इंद्रिया करवी भोगवाल कसं? अरूप असेल तर त्याचं रूप दाखवाल कसं? पण ज्ञानोबाराय बोलतात ते हृदयाकाश सारस्वत वोळे. किती बारीक ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. श्रोता दुश्चित्ता तरी वितुळे मांडला रसू. मी वेगळा अर्थ सांगतो. ज्ञानोबारायांचं बोलणं साधं नाही आहे. श्रोता दुश्चित्ता जरी वितुळे मांडला रसू. जर दुश्चित्त श्रोता असेल तर मांडलेला रस वितळतो. याच्याकरता सावध व्हा. खेचराची ही मना आणि न सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना, समाधी जोडे वगैरे हा विचार आहे. पण याच्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं महत्व येत नाही. श्रोता दुश्चित्ता तरी वितुळे मांडला रसू. दुश्चित्त श्रोता असेल, त्याचं चित्त जर जागेवर असेल तर वक्त्यानं कितीही चांगलं बोलणं केलं तरी ते वाया जातं. पण ज्ञानेश्वरी अशी नाही. मी वेगळा अर्थ सांगतो. ऐसा रसू मांडला की दुश्चित्त श्रोताही वितुळे, असा अर्थ आहे. असा अर्थ करा. दुश्चित्त श्रोता असेल तर वितळलेला रस मोडला जातो, मांडलेला रस वितळतो. याच्यात महत्व नाही. हे बाकीच्या साहित्याच्या बाबतीत असेल, त्यांना जर चांगला श्रोता मिळाला नाही, दुश्चित्त श्रोता असेल तर वक्त्याने मांडलेलं वितळून जातं, वाया जातं, हे होत असेल. पण ज्ञानोबारायांचं बोलणं असं नाही. मी उलट बोलतोय म्हणून. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसा रसू मांडिला की दुश्चित्त श्रोताही वितुळे. कारण काय आहे, दुश्चित्त श्रोता तरी वितुळे मांडला रसू. रस शब्द एकदा वापरल्यानंतर वितळण्याची भाषा करता येत नाही ना. वितळणं द्रवरूपतेत असतं आणि रस द्रवच असतो. मग ऐसा रसू मांडला की दुश्चित्त श्रोताही वितुळे. आणि असं झालेलं आहे. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. मग हे तत्वज्ञान ग्रहण करायचं असेल, कसं करावं? आत्मप्रभानीच नवी तेची करुणी ठाण दिवी, जे इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच फावे, असं तत्वज्ञान अनुभवामृतामध्ये आलं. ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रामध्ये आणखीन एक त्यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध करणारा ग्रंथ, त्यांच्या वैचारिक भूमिकेची मांडणी करणारा ग्रंथ चांगदेव 65 आहे. कथानक आपल्याला माहिती आहे. कोरपत्र चांगदेवांनी पाठवलं. लोक चांगदेवांना फार नावं ठेवतात. चांग्या कोरा राहिला हे आपण म्हणू नये. मुक्ताबाईंनी म्हणावं, त्यांचा तो अधिकार आहे. आपण कोर सुद्धा पत्र पाठवलेलं नाही हे लक्षात घ्यावं. चांगदेव महाराजांना नावं ठेवायचा अधिकार आपला नाही. तो मुक्ताबाईचा आहे, तो ज्ञानोबारायांचा आहे, आपला नाही. चांगदेव महाराजांच्या जवळ प्रेत आणून टाकत असत आणि त्याने हाक मारली की प्रेत ओ देऊन उठत असत, असा त्यांचा अधिकार आहे. आपण हाक मारली तर पोरं ओ म्हणत नाहीत, जिवंत. काय आपण चांगदेव महाराजांना कोणत्या अर्थाने नावं ठेवणार? काय त्यांचा उपहास करणार? काय अवहेलना करणार? कशा करता? निदान त्यांना कुणाला पत्र पाठवावं एवढं तरी कळलंय ना. आम्ही कुणाला पाठवतो माहिती तरी आहे ना. कशा करता? योगी आहेत, काळावर विजय मिळवलेला आहे. अडचण कुठे आहे? कोरपत्र ज्ञानोबारांना पाठवलंय. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने ज्ञानोबारांनी त्या पत्राला उत्तर दिलंय. काय याच्यामध्ये?
जे योगी आहेत, समाधीत राहतात, त्यांना ज्ञानोबारायांना पत्र पाठवण्याची अडचण कुठे आहे? मी थोडा फरक सांगतो. अनुभवामृतानंतर चांगदेव 65 या ग्रंथाचा विशेष कशास असेल तर तो सांगतो. आपल्याकडे शतश्लोकीमध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी एक विधान केलंय. मला आत्ता तो विचार खरं म्हणजे बोलून दाखवायचा नाहीये, कारण तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाही. पण आचार्यांनी तिथं असं म्हटलंय, बाकीचं सोडून द्या. वेदांताचा विचार कसा, आत्मा अनात्मा पद्धतीचा विचार सत्यानृताने कसा करावा लागतो, त्याच्यातून वेदांताच्या ब्रह्मप्रतीतीच्या 2 भूमिका कशा अनुभवाव्या लागतात, आणि ते अनुभवताना त्याचा क्रम काय आहे हे सांगताना आचार्यांनी शतश्लोकीच्या 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगितलंय, आदौ ब्रह्माहमस्मी अनुभव इति उदिते खल्विदम ब्रह्म तत्पश्चात. पहिल्यांदा मी ब्रह्म आहे हा अनुभव येतो, आणि त्याच्यानंतर सर्वम खलु इदम ब्रह्म हा अनुभव येतो. ब्रह्मप्रतीती येताना ती या क्रमाने येते असं आचार्यांनी म्हटलंय. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते, आदौ खल्विदम ब्रह्म तत्पश्चात, इदम खलु ब्रह्म तत्पश्चात, हे त्याच्यानंतर अनुभव येतो. अनुभवामृत हा ग्रंथ अहम ब्रह्मास्मीचा अनुभव देणारा आहे, आणि चांगदेव 65 हा ग्रंथ सर्वम खलु इदम ब्रह्म याचा अनुभव देणारा आहे. ज्यांना वाघावर ताबा मिळवता येतो, ज्यांना मृत्यूवर ताबा मिळवता येतो, ते चांगदेव योगी आहेत. आणि असे योगी असणाऱ्या चांगदेवांना ज्ञानोबारायांकडून समजून काय घ्यायचंय? प्रतिबंध कुठे आला चांगदेवांना? चांगदेवांचा हा प्रतिबंध इतकाच आहे की चांगदेवांना अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आहे, पण सर्वम खलु इदम ब्रह्मचा अनुभव नाही आहे. म्हणून चांगदेव 65चा विचार करताना चांगदेव 65 मध्ये ज्ञानोबारायांनी अहम ब्रह्मास्मीचा विचार केलेलाच नाहीये. नुसते त्याचे बारीक संदर्भ, काही कारण परत्वे ज्ञानोबारायांनी दिलेत. ज्या विषयाचा विस्तार ज्ञानोबारायांनी केलाय तो सर्वम खलु इदम ब्रह्म याचा केलाय. जगत ब्रह्मरूप आहे याचा विचार चांगदेव 65 आहे. मी ब्रह्म आहे याचा विचार चांगदेव 65 नाहीये. सर्वम खलु इदम ब्रह्म याच्या विस्ताराकरता आवश्यक असणारा संदर्भ म्हणून अहम ब्रह्मास्मीचं चिंतन आलं चांगदेव 65 मध्ये, नाही असं नाही. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग प्रकटला करी. कोण आहे ते परब्रह्म? कसं आहे? काय आहे? बहु जव जव होये तव तव काहीच न होये, काही न होणी आहे अवघाची जो अवघा. चांगदेव 65चं चिंतन सर्वम खलु इदम ब्रह्मच आहे, आणि अनुभवामृताचं चिंतन अहम ब्रह्मास्मीच आहे. हे दोन्ही ग्रंथ एकत्रित एकानंतर एक अभ्यासले तरच ब्रह्म होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. आदौ ब्रह्माहमस्मी इथपर्यंतच अनुभवामृत बोलतं, पण तत्पश्चात खलु इदम ब्रह्म हे चांगदेव 65 व्यक्त झालंय. कारण चांगदेवांची अडचण अहम ब्रह्मास्मी पर्यंत जाऊन चांगदेव थांबले. योगामध्ये मी ब्रह्मरूप आहे याची अनुभूती येते, पण सगळं ब्रह्मरूप आहे हे समजण्याकरता चांगदेवांनी ज्ञानोबारायांना कोरपत्र पाठवलं. 65 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी त्याचा विस्तार करून दिला. पहिल्या 3च ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी सगळ्या विषयाचा परामर्श घेऊन टाकलाय. आपल्याकडच्या ग्रंथरचनेचे हे वैशिष्ट्यच आहे. सुरुवातीला जो विषय मांडला जातो, नंतरचा सगळा ग्रंथ त्याचा विस्तार असतो. कुठलाही ग्रंथ आपण बघा, ज्ञानेश्वरीत ओम नमोजी आद्या ही ओवी बघितली की पुढची सगळा ग्रंथ हा त्याचाच विस्तार आहे. आद्य, प्रतिपाद्य, स्वसंवेद्य आणि आत्मरूप याचा विस्तार म्हणजे पुढची ज्ञानेश्वरी. अहो तुम्ही 15वा अध्याय गीतेचा बघा की, 15वा काय सुरुवात आहे? सांगा की, ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेद वेद. ऊर्ध्व मूलम अधशाखा संपला 15वा अध्याय. पहिल्या 3 शब्दात सगळ्या अध्यायाचं सूत्र आलंय. ऊर्ध्व ब्रह्म, मूल माया, अधशाखा संसार. 15व्या अध्यायात कशाचं चिंतन आहे? परब्रह्म, माया आणि सगळा संसार. संपला ना 15वा अध्याय. पहिल्या 3 शब्दामध्ये 15वा अध्याय. आपल्याकडच्या ग्रंथरचनेचं हे वैशिष्ट्य आहे.
ज्ञानोबारायांनी चांगदेव 65च्या पहिल्या 3 ओव्या ज्या सर्वम खलु इदं ब्रह्म करता मांडल्या, नंतरच्या 62 ओव्या या 3 ओव्यांचा विस्तार आहे. अनुभवामृताच्या मंगलाचरणाचे पहिले 5 श्लोक, संपूर्ण 10च्या 10 प्रकरण या 5 मंगलाचरणाच्या श्लोकाचा विस्तार आहे. आणि ज्ञानोबारायांची आणखीन एक कलाकृती ती म्हणजे हरिपाठ. हरिपाठ आपण बघा, स्वतंत्र ग्रंथ मानायचा न मानायचा याची चर्चा मला करायची नाही, त्याचा वेळही आपल्याला घ्यायचा नाही. संसाराबद्दल अत्यंतिक स्नेह असणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये परमात्म भक्तीचा सहज उदय व्हावा याच्याकरता म्हणून ज्ञानोबारायांनी ज्या नामाचं चिंतन आपल्या समोर ज्या स्वरूपानं मांडलं ते बघा. साधनरूप नाम, साध्यरूप नाम आणि नामाचं स्वरूप या तिन्ही गोष्टी हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी मांडल्या. कोणत्याही तत्वाचं महत्व हे 4 गोष्टीवर अवलंबून असतं. काल कोणता आहे, अधिकार काय आहे, परिणाम काय होणार आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे, या 4 गोष्टीवर कुठलंही महत्व अवलंबून असतं. या 4 गोष्टींचा विस्तार आपल्याला नामसंबंधानं हरिपाठामध्ये आलेला दिसतो. हरिपाठाकरता काल कोणता, हरि नामाचा उच्चार करण्याचा अधिकार कोणाला, या हरिपाठाचा परिणाम आपल्या जीवनावर काय होणार आहे, या नामाचं स्वरूप काय आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. स्वरूप काय आहे, पुण्याची गणना कोण करी आणि पापाचे कळप पळती पुढे. परिणाम काय आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. परिणाम आहे. अधिकार कुणाला, पहिल्याच अभंगामध्ये सगळा विचार, असोनी संसारी जीवे वेगू करी वगैरे वगैरे वगैरे. हरिपाठाचा विचार ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या करता, सकल जीवांच्या कल्याणाकरता नामानच या जीवनामध्ये आपल्याला परमात्मा प्राप्ती होऊ शकते या सिद्धांताला अनुलक्षून ज्ञानोबारायांनी अभंगांची हरिपाठाची मांडणी केली. एका बाजूला चांगदेव 65 ज्ञानेश्वरी अनुभवामृतासारखा ग्रंथ, दुसऱ्या बाजूला हरिपाठ ठेवला तर ज्ञानोबारायांच्या भाषा वैविध्याच्या वरून एक ज्ञानोबाराय का 2 असे प्रश्न विद्वानांमध्ये महाराष्ट्रात निर्माण झाले. इतकी भाषेतली तफावत आणि अंतर अधिकार्याच्या उच्च नीचतेचा विचार करून ज्ञानोबारायांनी ठेवलंय. सगळ्या ग्रंथांचं चिंतन आपल्याला करता येतं. संप्रदायाला मान्य नाही, पण विद्वानांमध्ये ही चर्चा आहे की ज्ञानोबारायांनी योग वासिष्ठावर भाष्य लिहिलंय. संप्रदायाला मान्य नाही, ठीक आहे, परंतु योग वासिष्ठावर, कारण योग वासिष्ठातले काही श्लोक आणि ज्ञानोबारायांचं काही बोलणं हे जवळजवळ योग वासिष्ठातल्या श्लोकाचा अनुवाद असावा असं ज्ञानोबाराय बोलतात. मनः कृतं कृतं रामन शरीरम कृतं कृतं येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता. हाच दृष्टांत देताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, पतिपुत्रा ते अलिंगी एकचिते तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी नरिगे काम. तस्सच्या तसा दृष्टांत आहे. असे कितीतरी श्लोक मी आपल्याला काढून देतो, माझ्याकडे नोंदच आहे त्याची. योग वासिष्ठातले श्लोक आणि ज्ञानोबारायांच्या ओव्या एकाखाली एक लिहिलं तर कोणी कुणाचा अनुवाद केला हे कळू नये असं. इतके हुबेहूब श्लोक आहे. ज्ञानेश्वरीवर योग वासिष्ठाचा प्रभाव आहे असं मानणारा एक वर्ग आहेच आहे विद्वानांमध्ये. असू द्या, मला त्याच्याबद्दलही काही तक्रार करायची नाही, पण संप्रदायाने अजून त्याला मान्यता दिली नाही की हे ज्ञानोबारायांचंच भाष्य आहे. त्या ओव्या बऱ्याच वेळेला ज्ञानोबारायांच्या वाटतही नाहीत योग वासिष्ठावरच्या भाष्यातल्या. ज्ञानोबारायांचं वर्णन करणं, आपल्या सद्गुरूंचं वर्णन करणारा लेखणी नावाचा एक ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिला असा एक संकेत आहे. त्या ओव्या मात्र ज्ञानोबारायांच्या वाटतात अशा आहेत. सद्गुरुनाथांचं अतिशय सुंदर वर्णन त्या सगळ्या ओव्यांमधून ज्ञानोबारायांनी केलं. संप्रदाय मान्यता अमान्यता हा भाग वेगळा, पण ह्या सगळ्या कर्तृत्वाचा विचार जर आपण केला तर याच्यात आणखीन एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे ज्ञानोबारायांच्या विरहिण्या. हे स्वतंत्र प्रकरण आहे ज्ञानोबारायांचं. विरहिणी हा प्रकार संस्कृत काव्यातून महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये आणला तो ज्ञानोबारायांनीच.
आपण गोपाल चंपू, आनंद वृंदावन चंपू अशासारखी काही चंपू काव्य जर बघितली, भागवत चंपू असे जर काही चंपू काव्य बघितली आणि त्या चंपू काव्यातून भगवत भक्तीच्या ज्या भूमिका आतापर्यंत मांडल्या गेल्या आहेत, जगद्गुरु शंकराचार्यांपासून ते मध्वाचार्यांपर्यंत ज्या भूमिका मांडल्या गेल्या आहेत त्या भक्तीच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि त्या सगळ्या भूमिकांमधून भक्ती या ना त्या रूपानं व्यक्त होते, प्रकट होते. आपल्याला त्याला नाकारायचं कारण नाहीये. गोपिकांना भगवंताचा जो विरह झाला, त्या विरहामध्ये भगवत चिंतन करणाऱ्या गोपिका किती प्रगल्भ होत्या हे आपल्याला भागवतात कळत नाही, पण विरहिणीत कळतं. गोपिकांची प्रगल्भता भागवतात कळणार नाही, तेवढी कळणार नाही, विरहिणीत कळते. ज्ञानोबराय स्वतः ती विरहिणी झालेली आहे. भगवंताची पत्नी होणं ही भक्तिशास्त्रामधली सर्वोत्तम अवस्था मानली जाते. ज्ञानोबराय गोपिका भावात आहेत. स्त्री भूमिकेतले अनेक अभंग ज्ञानोबरायांनी रचलेत. स्त्री भूमिका मांडणं काय आहे, अनुवाद करणं वेगळं असतं आणि अनुभव घेणं वेगळं असतं. ज्ञानोबराय गोपिकांच्या अनुभवाचा अनुवाद करत नाहीत. ज्ञानोबराय तो अनुभव घेऊन बोलतात. अनुवाद करणं अनुभवातून असतं. एखाद्या वेगळ्या भाषेतल्या ग्रंथाचा, पुरुषाच्या ग्रंथाचा एका स्त्रीने अनुवाद केला किंवा स्त्रीने लिहिलेल्या एखाद्या तमिळ भाषेच्या ग्रंथाचा महाराष्ट्रातल्या पुरुषांनी मराठी भाषेत अनुवाद केला, तर मूळ ग्रंथात मी गेले होते असं लिहिलं असेल तर अनुवाद करताना पुरुषालाही मी गेले होते असाच अनुवाद करावा लागेल की नाही. हा शब्दशः अनुवाद झाला, तो काही अनुभव नाहीये. पण ज्ञानोबराय स्वतःला पत्नी समजतात, स्त्रीवाचक भूमिका घेतात. हा ज्ञानोबरायांचा गोपी भावाचा अनुभव आहे, हे लक्षात घ्या. हा अनुवाद नाहीये, अनुभव. विरह हा दुःखदायक असला तरी तो किती सुखकर आहे याची प्रगल्भता ही विरहिणीमधून कळते. विरहिणी, विरह शब्दामधला रुह धातू काय सांगतो ते बघा ना, म्हणजे कळेल आपल्याला ज्ञानोबरायांच्या भूमिका कशा आहेत. अप्रतिम विरहिण्या. पैल तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. कावळ्याशी केलेला संवाद आहे. घरावर कावळा बसून ओरडला की घरामध्ये पाहुणे येणार असा संकेत मिळतो, म्हणून बायका कावळ्याला हाकलून देतात. पण ज्ञानोबरांची भूमिका वेगळी आहे. आपण या अभंगाचा विचार करताना बघा ना, ही विरहिणी आहे. आपल्या घरावर बसलेल्या कावळ्याला गोपिकेने उडवलेलं नाहीये, उड उड रे काऊ करून. पैल तो गे काऊ कोकत आहे असं चाललंय. एक गोपिका आपल्या घरामध्ये बसलेली आहे आणि पलीकडच्या घरावर कावळा बसलाय आणि तो तिथं ओरडून सांगतोय की आज तुझ्या घरी पाहुणे पंढरी राऊ येणार आहेत. पैल तो गे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे. आणि मग आईल असलेली गोपिका त्या कावळ्याला म्हणते, उड उड रे, तिथून उड आणि माझ्या घरावर येऊन बस बाबा, पाहिजे तर दही भाताची उंडी मी देते तुला, पण माझ्या घरावर बस आणि मला सांग की पाहुणे पंढरी राऊ घरा काही येते. ही विरहिणी आहे. पैल या शब्दाला काही महत्व द्याल की नाही. पैल तो गे काऊ कोकत आहे. समोरच्या घरावर कावळा बसला आणि तिच्या घरी भगवान पंढरीराय पाहुणे म्हणून येणार, माझ्या घरी येणार नाहीत. महाराज तिथं आले, समोरच मी राहतो, थोडं दूध घ्यायला या. नाही, पण तो कावळा तिच्या घरावर बसून तिला सांगतोय की पाहुणे पंढरी राऊ आज तुझ्या घरावर येणार आहेत. आणि ऐल तीरावर असलेल्या गोपिकेला असं वाटतंय विरहानं ती व्याकुळ आहे आणि ती म्हणते समोर येतात आणि माझ्याकडे येत नाहीत. म्हणजे काय, कावळ्या उड उड रे काऊ उड. पर ती कावळ्याही म्हणत नाही, काऊ म्हणते. काम साधून घ्यायचं असलं तर नीट बोलावं. हा, कावळ्या म्हणू नये, काऊ म्हणावं. उड उड रे काऊ तुझे सोन्यानी मढवीन पाऊ. तुला सोन्याची पाऊलं लावीन बाबा, पण माझ्या घरावर बस आणि मला सांग पाहुणे पंढरी राऊ घरा काही येते. तुला सोन्याची किंमत नसेल, दही भाताची उंडी.
पिंडावर जगणारा तू, दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी, वगैरे वगैरे वगैरे. किती सूक्ष्म गोष्टी आहेत, किती सूक्ष्म गोष्टी आहेत. जागृती पुसे साजणी, कवण बोलिले अंगणी, निरखिता वो नयनी. हे काय आहे? जागृती पुसे साजणी. ही साजणी कोण आहे? जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या अनुभव, या अवस्था आहेत. जागृतीला प्रपंच दिसतो, स्वप्न सांगे सुषुप्ती, असे ममता हे चित्ती. ज्ञानोबराय बोलता, या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या याच्यातल्या जागृतीला प्रपंच दिसतो, स्वप्नाला विपरीत दिसतं, सुषुप्तीला कळत नाही आणि तुर्येला सांगता येत नाही. मग ही जागृती या तुर्येचा अनुभव लक्षात घेऊन साजणीला विचारते, जागृती पुसे साजणी, कोण बोललं ग अंगणामध्ये? निरखिता वो नयनी वृंदावनी देखिला. कोणही, कोण आलं माझ्या अंगणामध्ये, कोण बोलून गेलं? ही जागृती विचारते. आणि कोणत्या साजणीला विचारते? ही साजणी या चौथ्या अवस्थांच्या पलीकडे. ही साजणी कोण आहे? ही साजणी दुसरी कोणी नाही, ही साजणी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. ही जागृती ही ज्ञानोबारांना विचारते, साजणी अंगणामध्ये कोण बोलून गेलं ग, जो वृंदावनामध्ये पाहिला होता? मग ती साजणी सांगते, अगं जो वृंदावनी देखिला, मनी वोधी वेधू तयाचा पंढरी रायाचा. तेच पंढरी राय तुझ्या अंगणामध्ये येऊन बोलून गेले. हे सांगणारे ज्ञानोबारा आहेत त्या साजणीला. जागृतीला सांगणारे ज्ञानोबाराय, सुषुप्तीला तुर्येला सांगणारे ज्ञानोबाराय. तुर्येला सांगता येत नाही, पण तुर्या ग्रहण करून सांगण्याचा अधिकार ज्या साजणीला आहे, ती साजणी म्हणजे ज्ञानोबाराय. फार सुंदर विरहिण्या आहेत. आपल्याला 4-5 माहिती आहेत फक्त, त्याही लता मंगेशकरनी गायल्या म्हणून. हो, नाहीतर काय, त्याही पेक्षा सुंदर भावविद्ध करणाऱ्या, भावस्निग्ध अशा गोपिका आपल्या ज्या रसाळ मधाळ भाषेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करतात, ज्ञानोबारायांचं चरित्र त्याच्यातून प्रकट होतं. हे चरित्र आहे बरं, मी ज्ञानेश्वरी सांगत नाहीये. ज्ञानेश्वरीतून प्रकट होणारं ज्ञानोबारायांचं स्वभाव चित्रण मांडतोय मी. अनुभवामृत हा ग्रंथ नाही, त्या ग्रंथातून ज्ञानोबाराय कसे व्यक्त झालेत, विरहिणीतून ज्ञानोबारायांची अभिव्यक्ती कशी आहे, मी पहिल्याच दिवशी या संबंधामध्ये बोललोय. आणि असा सगळा विचार जेव्हा ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या अनुषंगाने आपण पाहतो, तेव्हा आपल्याला याच्या भूमिका कळतात. ज्ञानोबाराय अवताराला आले आणि ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. या मधल्या कालावधीमध्ये ज्ञानोबारायांचं जे चरित्र आहे, जे कर्तृत्व आहे, ते सगळं या ग्रंथातून व्यक्त झालेलं आपल्याला पाहता येतं. अधिक विस्तार मला करायचा नाही. ज्ञानोबारायांचं हे चरित्र, आपलं कार्य जेव्हा पूर्ण होतं, जगताच्या कल्याणाची भूमिका घेऊन ज्या वेळेला एखादी व्यक्ती अवताराला येते आणि आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर समाधीस्थ होऊन जाते, ती जाण्यापूर्वी आपल्या कर्तृत्वाचा परिचय, आपल्या कर्तृत्वाचं अस्तित्व हे अक्षर रूपानं जेव्हा जगतामध्ये ठेवते, तेव्हा त्यांच्या मुखातून व्यक्त झालेलं हे सगळं चिंतन सकल जीवांच्या आत्यंतिक कल्याणाची आजीवन केलेली व्यवस्था असते, असं डोळ्यासमोर ठेवून आपण या ग्रंथांचा विचार केला म्हणजे ज्ञानोबारायांचा स्वभाव, ज्ञानोबारायांचं चरित्र, ज्ञानोबारायांच्या भूमिका या आपल्याला कळत जातात. मी आपल्याला हे बोलून आलोय मागेच आणि पुन्हा एकदा सांगायला मला कोणताही संकोच नाही की ज्ञानोबारायांची भूमिका आपल्याला कळायची असेल तर ती 6 भूमिकांमधून कळते. वचनेषुच बुद्धौच स्वभावेच चरित्रतः आचारे व्यवहारेच ज्ञायते हृदयम नृणाम. माणसाचं अंतःकरण ओळखायचं असेल तर ते 6 प्रकारांनी ओळखलं जातं.
वचनावरून ओळखलं जातं, बुद्धीवरून ओळखलं जातं, स्वभावावरून ओळखलं जातं, चरित्रावरून ओळखलं जातं, आचारावरून ओळखलं जातं आणि अर्थात व्यवहारावरून ओळखलं जातं. हा ज्ञानोबारायांचे ज्ञायते हृदयम नृणाम, याच्यावरून अंतःकरण कळतं, हृदय कळतं. असं ज्ञानोबारायांचं हृदय जर आपल्याला कळवून घ्यायचं असेल तर ज्ञानोबारायांची वचनं पाहिली पाहिजेत. ज्ञानोबारायांच्या बुद्धीचं प्राकट्य, अलौकिक बुद्धीचं प्राकट्य त्यांच्या मांडणीमध्ये शोधलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं स्वभाव चित्रण हे त्यांच्या अक्षरातून व्यक्त झालेल्या अर्थापेक्षा त्या अक्षरांची अभिव्यक्ती करणाऱ्या भावात शोधलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं चरित्र हे अशा पद्धतीच्या ग्रंथांमधून त्यांना आलेल्या अनुभूतीतून, त्या विरहिण्यातून आपल्याला शोधता आलं पाहिजे. ज्ञानोबारायांचा आचार हा ज्ञानोबारायांच्या क्रमानं प्राप्त झालेल्या जीवनदर्शनातून शोधला पाहिजे. आणि ज्ञानोबारायांचा व्यवहार हा तुमच्या माझ्या कल्याणाचा कसा आहे, हा सगळ्या ग्रंथरचनेच्या मागे ज्ञानोबारायांचा जो अत्यंतिक कल्याणाचा भाव आहे त्याच्यातून शोधला पाहिजे. म्हणून जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं हृदय ओळखायचं असेल तर हे 6 प्रकाराने ओळखता येतं, असं उज्ज्वल नीलमणींनी आपल्याला सांगितलं. वचनेषुच बुद्धौच स्वभावेच चरित्रतः आचारे व्यवहारेच ज्ञायते हृदयम नृणाम. असं हृदय ज्ञानोबारायांचं ओळखायचं असेल तर या 6 प्रकाराने ओळखता येतं. या 6 प्रकाराचा या 3 दिवसामध्ये मी मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केलाय. आज आपलं ज्ञानोबाराय, मी मगाशीच सांगितलंय, मी समाधी प्रकरण सांगणार नाही, मला सांगायचंही नाही. ज्ञानोबाराय समाधीत आहेत ही गोष्ट खरी आहे. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली, हेही बरोबर आहे. पण ज्ञानोबारायांच्या जयंतीचा उत्सव चालू आहे. समाधीपर्यंत जाणं मला भावतः शक्य नाही, मला ते बोलणं शक्य होणार नाही. त्यांचं समाधी प्रकरण नुसतं वाचलं तर कंठ अवरुद्ध होऊन जातो, डोळ्याचं पाणी आपलं थांबत नाही. कशा करता आपण आत्ता ते करा. आत्ता समाधीचं प्रकरण नाही म्हणून समाधीचा विचार आत्ता करत नाही. ज्ञानोबारायांना ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्ञानोबारायांचं चरित्र जाणलं पाहिजे. आणि ते चरित्र जाणायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, नित्य ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. याच्या पलीकडे दुसरा कोणताही मार्ग ज्ञानोबारायांच्या चरित्राला जाणण्याकरता उपलब्ध नाही. म्हणून माझी प्रार्थना, सगळ्यांच्या चरणावर डोकं ठेवून प्रार्थना, नित्य नियमानं ज्ञानेश्वरी वाचत चला, त्याचा आनंद घेत चला. ओव्या ओव्यांमधून प्रकट झालेले ज्ञानोबाराय आपल्या घरामध्ये कसे स्थिर राहतील याचा विचार करत चला. अक्षरातून व्यक्त होणारा ज्ञानोबारायांचा स्वभाव ओळखून त्या दृष्टीनं आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि तसं जीवन घडवण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला द्यावं, याच्याकरता त्यांच्या चरणी प्रार्थना करण्या वाचून आपल्या हातामध्ये दुसरं काही नाही. म्हणून ज्ञानोबारायांच्या चरणी आपण प्रार्थना करू. 3 दिवसापासून ज्ञानोबारायांचं चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मला याची कल्पना आहे की हे चरित्र म्हणून, तसं जीवनदर्शन म्हणून आपल्या समोर मी व्यक्त केलेलं नाही. पण ज्ञानोबारायांच्या अक्षरातून ज्ञानोबाराय कसे कळतात हे मांडण्याचा मात्र मी आवर्जून प्रयत्न केलेला आहे. तो अंशतः प्रयत्न आहे, तो सर्वतः सफल होणार नाही याची मला कल्पना आहे. कारण ज्ञानोबारायांच्या शब्दाचा थांग लागेल असा एकही वक्ता या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झाला नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानोबारायांच्या शब्द समुद्राहून खोल अर्थभरीत त्यांचे शब्द आहेत. मी गंमत म्हणून आपल्याला सांगतो की समुद्राचा थांग लागत नसतो. आपला दमसास जेवढ्यापर्यंत टिकेल तेवढा खाली जाण्याचा माणसाने प्रयत्न करावा. पण मी जिथपर्यंत गेलो तोच तळ आहे असा अभिमान मिरवू नये. आपल्याला जिथपर्यंत जाता येईल तेवढ्यापर्यंत जावं, जाण्याचा प्रयत्न करावा. जे हाताला लागलं ते घेऊन यावं. पण मी पोचलो तेवढंच, तोच समुद्राचा तळ आहे असं म्हणू नये. मी सांगतो तोच ओव्यांचा अर्थ आहे असं सांगू नये. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कुणाला कळते तर ती ज्ञानोबारायांनाच कळू जाणे. तुकोबारायांच्या अभंगातला भाव तुकोबारायच ओळखू जाणे. आपण फक्त अनुमान करत असतो की असं म्हणलंय म्हणून ज्ञानोबारायांना असं म्हणायचं असावं, असा आपला अनुमान आहे. आणि ज्याचा अंदाज जरा बरा लागतो त्याला महाराष्ट्र विद्वान समजतो, एवढंच आहे. बाकी ह्याच्या पलीकडे विद्वत्ता काही नाही. ज्ञानोबारायांच्या शब्दाचा थांग लागणं ही सर्वथैव अशक्य गोष्ट आहे.
त्यामुळं फक्त ज्ञानेश्वरीचं पारायण करत राहणं, ज्ञानेश्वरीला अक्षरशः देहाने समर्पित होऊन जाणं आणि ज्ञानेश्वरी शिवाय अंतःकरणामध्ये दुसरा विषय न ठेवणं, एवढीच ज्ञानोबरायांची उपासना ठरते. ती उपासना जशी आपण करत जाऊ तशी ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतील. ज्ञानोबराय मवाळ आहेत, ज्ञानोबराय कृपावंत आहेत. त्यांची कृपा तुमच्या माझ्यावर अखंडितपणाने होत राहावी एवढीच सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. मी संस्थानाला अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद देतो की खरं म्हटलं तर हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वैभवाने उभा केलाय. त्यांना धन्यवाद द्यायलाच पाहिजे. आतापर्यंत जयंतीचा उत्सव कधीच झाला नाही. झाला तो गोकुळाष्टमीला कीर्तनानं, नामदेवरायांच्या कीर्तनाने संपन्न झालाच, पण जयंतीचा उत्सव करण्याची आतापर्यंत संस्थांची तशी पद्धत नव्हती. हा नवीन पायंडा असेल तर या पायंड्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. ज्ञानोबरायांचा हा जयंती उत्सव 750वा आहे. आता 51वा होईल, 52वा होईल, आता होत राहील. जशी जशी मंडळी विचार करतील तसा तो उत्सव संपन्न होत राहील. पण हा उत्सव संपन्न केला या संस्थांच्या विश्वस्तांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपण आतापर्यंतच्या विचारापेक्षा आतापर्यंतच्या विचाराला छेद न देणारा विचार मांडला आणि तरीही नव्यानं मांडला, याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आपल्या सगळ्या खरं म्हणजे मला मगाशीच सांगण्यात आलं की फक्त 42 दिवसामध्ये हे सगळ्या उत्सवाचं नियोजन झालं, हे सगळं उभं राहिलं. 42 दिवस. मी त्यांना म्हटलं, निळोबारायांना 42 दिवसात तुकोबाराय भेटले, निदान 42 दिवसात तुम्हाला ज्ञानोबाराय भेटले, अजून काय पाहिजे. या 42 दिवसाचा हा उत्सव आपल्या सगळ्यांवर कृपा करुणा करणारा ठरो. आपल्याला सगळ्यांना या उत्सवातून जो आनंद मिळाला तो आनंद आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत आपल्या जीवनामध्ये अबाधित राहो. ज्ञानोबरायांची कृपा तुमच्या माझ्यावर बरसत राहो एवढीच प्रार्थना ज्ञानोबरायांच्या चरणी करतो. पुन्हा एकदा संस्थानला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. या कार्याकरता ज्यांनी ज्यांनी सहाय्य केलेलं आहे, जे सहाय्यभूत झालेले आहेत, त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की या निमित्तानं आपलं सहाय्य एवढ्या सगळ्या साधकांच्या रूपानं ज्ञानोबरायांच्या चरणापर्यंत पोचेल आणि ज्ञानोबाराय आपल्या सर्वांची सेवा गोड करून घेतील अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आपण 3 दिवस माझी प्रवचनं ऐकलीत त्याबद्दल आपल्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सहनशक्तीला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि माझी वाणी ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो. विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.